नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. माझ्या चेहऱ्यावर आज तुम्हाला एक्स्ट्रा ग्लो दिसतोय की नाही? खूप खुशही दिसतेय. तुमच्या सगळ्यांसाठी एक खास न्यूज आहे माझ्याकडे. ती काय? हे बघा मी इथे काय करतेय. थांबा, असं दिसत नसेल ना, असं दाखवते. हा पसारा पाहून लक्षात आलं असेल काहींच्या, पण जरी नसेल आलं तरी मी आहे ना, सांगते, टेन्शन घेऊ नका. आणि हा, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते ना की मी घरी कधी जाणार आहे, घरी कधी जाणार आहे, तर फायनली मी उद्या घरी चालली आहे. तुम्हालाही सांगू, जसं तुम्हाला पण या गोष्टीचं सरप्राईज आहे ना, तसं मम्मी पप्पांना सुद्धा या गोष्टीचं सरप्राईजच आहे. त्यांना सुद्धा माहित नाहीये की मी नाशिकला येतेय. एवढा सगळा पसारा घेऊन जायचंय मला. पण आता तुम्ही उद्या तर बघालच की मी कसा प्रवास करते. पण मंडळी, घरी जायचा आनंदच वेगळा असतो बरं का. म्हणजे एवढ्या दिवसापासून मी आतुरतेने एका गोष्टीची वाट बघत होते. पुढे तुम्हाला ते व्हिडिओ दिसणारच आहे की मी एवढ्या घाईघाईमध्ये नाशिकला का चालली आहे. पण त्यापेक्षाही जास्त मला आनंद होतोय की यार, मी खूप दिवसापासून वेट करत होते की मला घरी जायचंय, घरी जायचंय, घरी जायचंय. पण फायनली तो दिवस आला आणि हा आनंद कुठेही नाही मिळत बरं का. घरी जाण्याचा आनंद जो असतो ना माझ्या चेहऱ्यावर, तो वेगळाच असतो. आणि एक बॅग मी ऑलरेडी पॅक केली, तेव्हा व्हिडिओ बनवायचा राहून गेला. त्या खुशीच्या आनंदामध्ये मी एक बॅग पॅक करून दिली. आता ही बॅग राहिली आहे पॅक करायची. म्हटलं चला पटापट तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी ही बॅग पॅक करते. आणि फायनली घरी निघायची तयारी पूर्ण झालेली आहे. सामान सगळं पॅक केलेलं आहे, फक्त एवढे कपडे भरायचे राहिलेत. ते कपडे भरून झाले की आपलं सामान ऑलमोस्ट पॅक आहे. पण बाहेरून जाऊन उद्याच्या प्रवासामध्ये काहीतरी खायला लागेल म्हणून खायला घेऊन येते. आणि त्यातल्या त्यात काही सामान वगैरे पॅक करून ठेवायचं राहिले, ते पॅक करून ठेवते. उद्या सकाळी आपण लवकर निघूया, जेणेकरून काय होईल, पटकन आपण नाशिकला पोहोचू. कारण घरचे खूप आतुरतेने वाट बघतायत. बरेच दिवस झाले ते म्हणत होते ताई ये ना गं, ताई ये ना गं. पण माझं एक पार्सल जायचं होतं घरी, ते पण त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. म्हणजे त्यांना ते पण माहित नव्हते की त्यांच्यासाठी काय सरप्राईज आहे. आज त्यांना ते सरप्राईज मिळालंय. उद्या मी जाते, हे सरप्राईज पण त्यांच्यासाठी अजून ओपन झालेलं नाहीये. उद्या मी गेल्यानंतर त्यांचे चेहरे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात. तर आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. आता मला हळूहळू सवय होते व्हिडिओ काढायची. तर चला मंडळी, आता आधी बॅग पॅक करून घेते. त्यानंतर आपण चहा वगैरे घेऊया आणि नंतर जाऊयात बाहेर. ही बॅग भरून झाली, आता हीच एक बॅग भरायची राहिली आहे. आणि मी ऑलमोस्ट हे सामान पण ठेवूनच देणार होते, पण नंतर लक्षात आलं यार, एवढ्या गडबडीच्या गोंधळाच्या नादामध्ये मी माझा ब्लॉगच विसरली. आपण 19-20 दिवस कंप्लीट केलेले आहेत. आपल्या 21 दिवसाच्या चॅलेंज मधले फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. आणि असं कसं मी विसरू शकते ना. पण म्हटलं चला, विसरणार नाहीये, मी कंटिन्यू करणार आहे. आणि इथून पुढे जे पण घरचे ब्लॉग मिळणार आहेत ना, एवढे इंटरेस्टिंग असणार आहेत. कारण मम्मी पप्पा आतुर झालेले आहेत की मी कधी येते, कधी येते. आणि त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांशी भेटण्याची खूप इच्छा आहे. तर आपण नक्कीच ते लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मंडळी, खरं सांगते, घरी जायची ओढच वेगळी असते नाही का. इकडे कितीही सुख सुविधा समाधान असू द्या, पण जे खरं सुख असतं ते घरीच असतं, हेच सांगायचं होतं. पण एवढं बोलता बोलता माझी एक फ्रेंड आली आणि त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, तिच्याशी थोड्या गप्पा मारते. तिच्याशी गप्पा गोष्टी मारत मारत बॅग कधी भरून झाल्यात तेही कळालं नाही. इथे आपला बॅग रेडी झालाय, आपणही रेडी झालोय. पण काहीतरी उद्याच्या नाश्त्याला सकाळी लवकर निघायचंय म्हटल्यावर काहीतरी खायला घेऊन यावं लागेल. त्यामुळे आता खाली जाऊयात. काहीतरी स्पेशल नाही, बिस्किट वगैरे घेऊन येऊयात. कारण प्रवासामध्ये मला सहन होत नाही काही. कारण मी बाकीचं काही खाऊ शकत नाही. काही खाल्लं तर वॉमिटिंग होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण मला बस लागते. बऱ्यापैकी मी खिडकीचे सीट बघत असते की बस लागली नाही पाहिजे. प्रत्येक वेळी लागते असं नाही बरं का. बस कधी लागते मला, जेव्हा खूप जास्त बसमध्ये गर्दी असेल वगैरे तेव्हा लागते. म्हणून लाईट असं काहीतरी बिस्किट वगैरेच ठेवते सोबत मी. मोस्टली 6 तास आपल्याला जायला लागतील. त्यामुळे चला मंडळी, आता निघूयात आपण खाली जाण्यासाठी. पण त्याआधी आपण चहा घेऊयात, चहा वगैरे घेऊयात. त्यानंतर आपण बिस्किट वगैरे घेऊन येऊ. म्हणजे आपल्याला उद्या प्रवासामध्ये कुठलाच अडचणी निर्माण होणार नाही. कारण फ्रेश पण व्हायचंय. ह्या अशा अवतारात तर मी खाली नाही जाऊ शकत. म्हणून आपण आधी रेडी होऊयात. आपली शॉपिंग काय, बिस्किट वगैरे घेऊन यायचे तेवढे घेऊन येऊयात. आता इथे पसारा बघा मी कसला करून ठेवलाय. बॅग पॅक करायच्या नादामध्ये एवढा सगळा पसारा काढून ठेवलेला होता. काय न्यायचंय, काय नाही न्यायचंय. आता हे जे कपडे आहेत हे काही टाकून द्यायचे आहेत कपडे. आणि इकडे जे ठेवलेले आहेत ते वापरायचे कपडे ठेवलेले आहेत. बऱ्यापैकी मी सगळं सामान आवरलं आहे. आणि आता चहा वगैरे करते, मग फ्रेश होते आणि लगेच निघूयात. मंडळी, अजून मम्मी पप्पाला माहिती नाहीये ना की मी येते असं. तर मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, बाकी काही नाही.
म्हणून सांगितलं नाही लवकर की मी येते असं. तसं भावाला माहिती आहे, फक्त भावाला सांगितलं की मी येते. आणि त्यांना आज जे भेटलंय ना सरप्राईज, ते म्हणजे मी काय सांगते तुम्हाला की मी माझ्या आयुष्यात दिलेलं पहिलं गिफ्ट आहे त्यांना, एवढं छान की जे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपल्या कष्टाचं फळ आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टचं हे आहे, मला मिळालेलं फळ आहे. खरं सांगते, तुमच्या सपोर्ट शिवाय मला काहीही मिळणं शक्य नव्हतं. आणि आज तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या कदाचित प्रयत्नांमुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामींना. कारण माझ्या आयुष्यात जेही काही गोष्टी घडतात ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे घडतायत. त्यामुळे मी तुमचे आणि स्वामींचे दोघांचीही ऋणी आहे आणि कायम ऋणी राहणार. मंडळी, आज मी माझ्या आई वडिलांचं कदाचित सगळे स्वप्न तर पूर्ण करायचे हे नाहीये माझ्यामध्ये, पण मला त्यांच्या एक एक करून सगळ्या हौशी मौशी जे काय असेल त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवाय. तुम्ही भरपूर सपोर्ट करताय, असा सपोर्ट देत राहा. आणि माझ्या आईवडिलांचे सगळे स्वप्न मला पूर्ण करता यावेत, हीच फक्त स्वामींकडे इच्छा आहे की त्यांच्या सगळ्या स्वप्नांना पूर्तता देण्याची माझ्यामध्ये हिंमत आणि ताकद दोन्ही यायला हवी. जी पळाली, पण चहा मस्त झालाय. हात पण पोळतायत कारण ग्लास स्टीलचा असल्यामुळे ना तो गरम होतोय जास्त. आणि काळा चहा. आता उद्यापासून तर घरी म्हटलं की मस्त दुधाचा चहा आणि पप्पा मम्मी सोबत बसून मस्त चहा असतो. तुम्ही आधी शॉर्ट व्हिडिओ मध्ये जर बघितलं असेल ना तर त्यातही थोडंसं दाखवायचे मी, पण आता लॉंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळीच मज्जा मस्ती धमाल बघायला मिळणार आहे. मोठा ब्लॉग बघताना सुद्धा असे नाही का बोर झाल्यासारखं होणार नाही, कारण मला एकटीला बघून बघून मलाच कधी कधी बोर होतं की हा यार एकटीला तर किती वेळ बघतील ना सगळेजण, पण तुम्ही सगळेजण मला खूप प्रेम देत आहात म्हणून मला काही वाटत नाहीये. घरी गेल्यानंतर जी मज्जा मस्ती धमाल मी अनुभवणार आहे ना तीच तुम्ही सगळे अनुभवणार आहेत. आणि व्हिडिओ तुम्हाला खरं सांगते तुम्ही मनापासून पाहाल, इतकी छान व्हिडिओ बनवणार आहे. चला मंडळी, आता चहा घेते त्यानंतर फ्रेश होते. मला तर माहित आहे लवकर काम आवरायच्या नादामध्ये मी खूप उशीर करते, आणि काय झालंय काय माहिती, काय की पित्त वाढलं बहुतेक, त्यामुळे डोकं धरलंय. आणि काय कालपासून घसा पण दुखतोय हे तर तुम्हाला माहित आहे. पण एक वाटतंय की चला घरी गेल्यानंतर थोडं बरं तरी वाटेल. बोबडी वळते माझी नेहमीच, तुम्हाला माहित आहे. आणि आता फेस वॉश करते आणि घरी जाण्यासाठी थोडंफार सामान घेऊन येते. पाणी एक तर इथे नळाला नाही. पचका का करतोस नेहमी माझा? म्हणजे जेव्हा मी म्हणते ना की पाणी आहे तेव्हा पाणी नसतं, आणि जेव्हा मी म्हणते ना पाणी नाहीये तेव्हा पाणी असतं. मला असं वाटतं पाणी लगेच जाणार आहे म्हणून कळशी भरून ठेवते. एवढं कळशीभर पाणी आलं तरी बस होईल. इथे स्टॉल आहे. चला कळशीभर तर पाणी आलं. बॉटलही भरून ठेवते, फेस वॉश करायचं असेल कोणाला. फेस वॉश वगैरे करून झालंय मंडळी, आता रेडी होते. लाईट बंद केला आणि तिकडे जो लाईट चालू आहे ना तो चार्जरचा लाईट चालू आहे, तुम्हाला तर माहित आहे. हे एक तर ना मी दरवाजा बंद करून करून थकते आणि मीच उघडते बरं का दरवाजा, त्याच्यामुळेच असं आहे. चला आता मेकअप वगैरे मध्ये काय करणार आहे, हा लाईट टाकून घेते पहिले. मेकअप तर तुम्हाला माहीतच आहे ना, एकदम सिम्पल साधा लुक करते. पण आता मी फेस वॉश केलाय तर मी काहीच यूज करणार नाही आहे. आणि ॲक्च्युली काय झालंय, मी सगळं सामान पॅक केलंय, त्यामुळे आता वरती फक्त आणि फक्त एक क्लिप ठेवली आहे जी केसाला लावू शकते. आणि अजून मला नाही वाटत मी काही ठेवलंय नाही, म्हणून साधी फक्त क्लिप लावू शकते केसाला आणि बाकी सगळं मी पॅक केलंय. चला नॉर्मल क्लिप, आणि ते क्लिप पण कशाला आहे डोक्याला क्लिप, तेवढंच आता करू शकते, बाकी काही नाही करू शकत. चला मेकअपचं सगळं सामान म्हणजे जे पण मी प्रोडक्ट यूज करते, पण सध्या तरी तोंडावर काहीच यूज नाही करत आहे मी. पावडर वगैरे लावणं बंद केलं आहे. आज सकाळी तेवढं लावलं होतं बाहेर जाताना, कारण ऑइली स्किन झाली होती खूप.
आणि तसं तर मी बंदच केलंय लावणं. आता फक्त एक साधी क्लिप लावते. इकडे आरशामध्ये दिसतंय मला. जास्त मेकअप पण ना कधी कधी असं हेवी लुक नाही चांगला वाटत. जसे रोज तुम्ही साधे सिंपल राहता ना, साधे सिंपल लुकच कधी पण छान दिसतं. हे बघा, काहीही न करता, काही हे एफर्ट्स नाही आहे, काही नाही. साधी क्लिप लावायची, केस समोर घ्यायचे आणि एक मिनटं, केस समोर घ्यायचे आणि झाला तुमचा लुक रेडी. कशाला जास्त एफर्ट्स हवे, तसेही तुम्ही नॅचरली छान दिसता. आणि विदाऊट काही न लावता अशी स्किन आहे. बघितलं, तुम्ही खूप सारे प्रोडक्ट लावले म्हणजे तुम्ही छान दिसता. तुम्हाला एक सांगते, मी पहिले खूप लावायचे, पावडर लाव, मॉइश्चरायझर लाव, अजून ते क्रीम येतात ना, पीच मिल्क वगैरे वगैरे, हे सगळं. पण त्याने मला वाटत नाही एवढा इफेक्ट वाटला असेल. पण आत्ता मी जर काहीच न लावता जर माझी स्किन अशी आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी प्रोडक्ट यूज करा, इफेक्ट जास्त दिसतो. आता मी सध्या खूप कमी प्रोडक्ट यूज करते, इफेक्ट खूप चांगला आहे. पहिले मी प्रोडक्ट भरमसाठ वापरत होते पण इफेक्ट कमी होता. आता मी कमी प्रोडक्ट यूज करते आणि इफेक्ट खूप चांगला आहे. तुम्ही बघू शकता की चमकतोय कसला चेहरा. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलंय की तू काय लावतेस, असा चेहरा कसा चमकतोय तुझा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या आहेत. लवकरात लवकर जाऊन आधीचे ब्लॉग जर बघितलेले नसतील तर ते बघा, त्यात तुम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. मंडळी, आता मी तर टिकली पण वरती ठेवलेली नाहीये. मग आता काय करते तुम्हाला दाखवते, थांबा. आहे ना आपल्याकडे जुगाड. टिकली नाही ठेवली वरती, मग आव, उलट चालायचे परिणाम लागलं माझ्या पाठीला. देवाने शिक्षा दिली काय. हे बघा, इथे पंचपाळ भरून ठेवलेलं आहे. हे बघा, दिसतंय का व्हिडिओमध्ये? दिसत असेल. पण आता लावायचं कसं, एक मिनटं. डाव्या हाताने तर लावता नाही येत ना, आणि उजव्या हाताने छोटंसं, एक मिनटं. बिना टिकलीची तर मी निघू शकत नाही बाहेर, कारण मला टिकलीची सवय आहे खूप जास्त. लागलं का परफेक्ट काही कळत नाही आहे, पण लागलं असेल. लागलंय का परफेक्ट? व्हिडिओत बघून सांगा तर परफेक्ट लागलंय का. आता कशी दिसते? आता एकदम लुक कंप्लीट झाला असेल नाही का. मोठं लागलं असेल तर ठीक आहे. आता हे पंचपाळ जागच्या जागी ठेवते आणि त्यानंतर निघूयात आपण लगेच. मोबाईल वगैरे घेते. हे बघा, मोबाईल इथे चार्जिंगला लावलेला आहे. मोबाईल घेतलेला आहे आणि आपला लॉक पण इथेच आहे दाराला. हे बघा, बापरे, पाऊसचा लाईट बंद केला. पाऊस चालू आहे का? हे बघा. काही म्हणा मंडळी, इथून जे वातावरण दिसतं ना, हा निसर्ग मला खरंच जवळून अनुभवायचा आहे. पण तिकडे जातात कसे हे मी अजून बघितलं नाही आहे. म्हणजे जायला माहीत आहे की ते पर्वती आहे वगैरे, बट कधी गेली नाही आहे ना, ते एकटी कशी जाऊ म्हणून. ठीक आहे. हवेची भीती वाटते. मागच्या वेळेस 2दा मोबाईल पडलाय माझ्याकडून, त्याच्यामुळे मी लय भीती इथे मोबाईल ठेवायला. मंडळी, संध्याकाळच्या टायमाला हे वातावरण बघा ना कसलं भारी झालेलं आहे. खरंच या टायमाला बाहेर निघायला पाहिजे, कारण तुमचा मूड खराब असेल, डिप्रेशन मोडमध्ये जर असाल तर, हा माहीत आहे थोडा आवाज येतोय पिप पिप पॉप पॉप, पण ठीक आहे. निसर्ग बघा, निसर्ग सुंदर दिसतोय ना, डोळ्यांनी सुख घ्या, कानं बंद करून घ्या. वातावरण झालंय. चला आता निघूयात आपण. मला तर खूप भारी वाटते या टायमाला बाहेर निघायला, पण पाणी सांडले, चप्पल सटकते बरं का. माझ्या पायातून चप्पल नेहमी सटकते ही, त्यामुळे जरा सांभाळून चालावं लागतंय. माझी ताता मामा होणार आहे, कारण बाहेर व्हिडिओ काढायचं म्हटलं की ताता मामा ताता मामा होतच राहते माझी. पण आता थोडी सवय झाली. चला, बाहेर काही जास्त जायचं नाही आहे. आपल्या रक्त दुकानातून जाऊन बिस्किट घेऊन यायची. जास्त लांबच्या दुकानात जाणार नाही, आज जवळच्या दुकानात जाते. ऐका ना, आधीच चप्पल सटकते त्याची भीती वाटते. आणि इथे बघा काय असा उतार आहे ना, की भीती तर वाटते की पाय सटकतील. पण माझी चप्पल लई जास्त सटकते. पण आता काय करणार आहे, तिकडच्या रस्त्याने जायचं म्हटलं तर गर्दी असते भरपूर, आणि कॅमेरा ऑन करायची मला वाटते भीती. म्हटलं या रस्त्याने कोणीच नसतं म्हणून या रस्त्याने आली.
पण समोरून कोणी ना कोणी येतच असणार आहे. मला लांब कॅमेरा ठेवून बोलता कधी येईल, कोणीच नाही आहे बघा. हा खूप या रस्ता आहे माझा बहुतेक, कारण इकडून कोणीच नाही आज. नाहीतर गर्दी असते, आज नाही आहे गर्दी. पण चढायला लागतं आहे, उतरायला लागतं आहे. पायाची चप्पल सटकेल याची भीती पण वाटते. पण मला असं वाटते ह्यातूनच माझ्यामध्ये थोडी 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 डेअरिंग येणार आहे देव बाप्पा. आणि लवकरच खूप मोठी डेअरिंग घेऊ. काय आणायला गेली? दूध पिशवी आणायला गेली. घेतले बिस्किट. हा, भाडं बेंगलोरपासून आणायचं. बेंगलोरवरून ते यांनी पाठवलेली असेल, एक तर रेल्वेने नाही तर विमानाने. काय म्हणले? बर बर. काही बऱ्याच वेळ झाले मम्मी पप्पाशी गप्पा मारत होती आणि मला वाटतंय ब्लॉग खूप मोठा होणार आहे. इथे बिस्किट वगैरे आणलेले आणि मला असं वाटतं की आता मी जेवण वगैरे करते आणि लगेच झोपून घेते आणि फ्रेश होते वगैरे. जेवणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना राईस वगैरे घेऊन आलेली, तर आता मस्तपैकी हा राईस खाते आणि लवकरात लवकर जेवण करून झोपते, कारण सकाळी लवकर निघायचं आहे आणि खूप मोठा ब्लॉग होईल यापेक्षा. आता जेवण करताना बडबड वगैरे करत नाही, लवकर जेवण करते आणि लगेच झोपून म्हणजे अंथरूण वगैरे घालते आणि झोपते, कारण सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे आणि व्हिडिओ मला हा एडिट करून अपलोडसुद्धा करायचा आहे. त्याला खूप टाईम लागणार आहे, म्हणून मला असं वाटतं की लवकर लवकर जेवण करते. चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायचे पैसे लागत नाहीत. बाय बाय.